नमस्कार मित्रांनो, मी नितेश कदम तुमचं डिजिटल ट्रेनिंग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, तुमची रील कितीही भारी असली तरी पहिलं लक्ष जातं ते त्याच्या कवरवर. आज आपण पाहणार आहोत कॅनवा ॲप वापरून तुम्ही आकर्षक रील कशी बनवू शकता, तेही मोबाईलवरून. मित्रांनो, तुम्हाला अशा नवीन व्हिडिओ अजून पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चिंता करू नका, मी काही मिनिटातच कॅनवामध्ये सोप्या स्टेपनी कसं प्रोफेशनल रील कवर बनवायचं हे तुम्हाला दाखवतो. चला तर मग आपण सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा कॅनवा ॲप ओपन करा. कॅनवा आता ओपन केला. आता आपल्याला रील कवर बनवायचं आहे. तर रील कवरसाठी आपण बघा इंस्टाग्राम रीलचं ऑप्शन आहे तिथे आपण क्लिक करू. आता इथे आपल्याला ब्लँक पेज इथे ओपन झालेलं आहे. आता आपल्याला बॅकग्राऊंडला आपल्याला कलर पाहिजे असेल तर इथे टच करायचं आणि ते खाली बघा कलरचा ऑप्शन येतो. याच्यामुळे तुम्ही कोणताही कलर बॅकग्राऊंडला सिलेक्ट करू शकता. तुम्हाला जो कलर पाहिजे बॅकग्राऊंडला तो कलर इथे तुम्ही सिलेक्ट करायचा. याच्यामध्ये तुम्हाला अजून व्हरायटीज पाहिजे तुम्ही हे बघा इथे सिलेक्ट केला. तुम्हाला जशी शेड पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही इथे कवरला सिलेक्ट करू शकता. इथे बघा खाली आहे ॲरो चेंज करायचा, त्याप्रमाणे तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता कवर. आता आपलं बॅकग्राऊंड झालं याच्यावर. आता इथे आपल्याला टेक्स्ट ॲड करायचं याच्यामध्ये. इथे खाली बघा टेक्स्टचा ऑप्शन आहे. इथे तुम्ही आता इथे हेडिंग म्हणून वापरू शकता. एडिटमध्ये गेल्यावर बघा आता हे टाकलं आपण. आता इथे बघायचं फॉन्ट साईज सगळं चेंज करायचं. इथे बघा एडिटच्या बाजूला खाली ऑप्शन येतो फॉन्टचा. फॉन्टवर सिलेक्ट करायचा. इथे तुम्हाला कोणता फॉन्ट सिलेक्ट करायचा. इथे देवनागरी म्हणून मराठीसाठी फॉन्ट येतो, तो इथे सर्च करायचा. सर्च केल्यानंतर इथे बघा तुम्हाला खूप सारे फॉन्ट मिळतात मराठीमधले. तुम्ही यातला कोणताही फॉन्ट तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. बघा मी हा फॉन्ट सिलेक्ट केला इथे. आता याचे फक्त टेक्स्टची कलर तुम्हाला चेंज करा, तुम्ही इथे चेंज करू शकता. व्हाईट पाहिजे तर व्हाईट घेऊ शकता. आता इथे कलर चेंज केला. आता बघा इथे बघा फॉर्मॅटमध्ये येतं बघा मोठा बी दिसतोय. फॉर्मॅटवर गेलात इथे तुम्हाला बोल्ड पाहिजे टेक्स्ट तर तुम्ही इथे बोल्डसुद्धा करू शकता. तुम्हाला अंडरलाईन पाहिजे तर अंडरलाईन घेऊ शकता इथे. आणि इथे हे दिलेलं आहे सेंटरला पाहिजे साईडला पाहिजे टेक्स्ट तुम्हाला कसं पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही इथे ॲडजस्ट करू शकता. आता इथे आपल्याला सेंटरला पाहिजे आपण तिथे तसं ठेवलं. आता इथे आपण याच्यामध्ये इफेक्टमध्ये जाऊया. इथे इफेक्टला खाली गेलं. ह्याच्यामध्ये तुम्ही टेक्स्टला तुम्ही याच्यामध्ये अजून चांगले इफेक्ट ॲड करू शकता. बघा तुम्हाला बॉर्डर इथे मी हा सिलेक्ट करतो. इथे तुम्हाला पाहिजे तो कलर तुम्ही बॅकग्राऊंडला घेऊ शकता म्हणजे टेक्स्टच्या मागे. आता इथे मी ब्लॅक घेतो आणि याची साईज अजून वाढवतो. हे आपला अक्षर आता 3D मध्ये दिसते बघा. ओके, हे झालं. तुम्ही हे साईज तुम्हाला जसं पाहिजे तुम्ही बघा टेक्स्टवर सिलेक्ट केलं की तुम्हाला जसं पाहिजे तुम्ही तसं इथे ॲडजस्ट करू शकता. ओके, हे झालं आपलं इथे. आता मी याच्यामध्ये एक फोटो ॲड करतो आपला. पहिल्यांदा फोटोचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करूया. त्यासाठी क्रोमवर remove.bg टाईप करायचं. पहिली वेबसाईट येते ती ओपन करायची. त्याच्यामध्ये तुम्हाला जो फोटोचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचा आहे तो इथे अपलोड करायचा. अपलोड फोटोमध्ये जायचं. आता इथे मी हा फोटो सिलेक्ट केला. हा फोटो झाला ओपन. बॅकग्राऊंड याचा रिमूव्ह झाला. आता इथे मी खाली डाउनलोड करतो. डाउनलोडमध्ये प्रिव्ह्यूचं ऑप्शन आहे. तिथे फ्रीमधला डाउनलोड करायचा. आपला फोटो डाउनलोड झालेला आहे. आता परत आपण इथे कॅनवा ॲप ओपन करू. इथे आपला इथं फोटो बघा हा फोटो आला. आता हाही फोटो इथे मी ॲड करतो. ओके, हा फोटो इथे
ॲड केला. तुम्ही क्रॉस फोटोसुद्धा याच्यामध्ये लावू शकता. एलिमेंटमध्ये जायचं, आपल्या सर्कलमध्ये फोटो पाहिजे असेल ना, तर इथे बघा ऑप्शन येतो. खाली गेलात की तुम्हाला बघा फ्रेमचा ऑप्शन येतो. ह्याच्यामध्ये तुम्ही स्क्वेअर कुठल्या प्रकारचे शेप आहेत फ्रेममधले ते तुम्ही इथे ॲड करू शकता. तर मी सर्कलमध्ये मला पाहिजे म्हणून मी सर्कल सिलेक्ट केला याच्यामध्ये. आता ही फ्रेम मी इथे एका साईडला लावतो क्रॉस कॉर्नरला खाली. ओके. आणि हा फोटो तिथे उचलून ह्या सर्कलमध्ये एक सेकंड. आता हा फोटो सिलेक्ट झाला आहे, तो फक्त मी सर्कलमध्ये जाऊन ठेवतो इथे. आणि हा फोटो फक्त इथे आपण आता ॲडजस्ट करायचा. सर्कलची फ्रेम आहे ना, ती फ्रेम थोडीशी वाढवायची, मग त्याच्यामध्ये तो बरोबर बसेल फोटो. आणि इथे वरती ग्रॅडियंट सर्च करायचं. सो ग्रॅडियंटवर खूप चांगलं काम करायला जमेल तुम्हाला याच्यामध्ये. बघा ग्रॅडियंट सिलेक्ट केलं तर आता इथे याच्यामध्ये ग्राफिक म्हणून जायचं. ग्राफिकमध्ये इथे बघा तुम्हाला वेगवेगळ्या कलरचे, मग आपल्या सर्कलमध्ये पाहिजे ना, सो आपण सर्कल सिलेक्ट करूया. हे बघा सर्कलमध्ये सगळे ग्रॅडियंट आपल्याकडे आले. आता यातला कुठलाही तुम्हाला कलर जो पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. बघा आता मी हा सुद्धा घेऊ शकतो फ्रेमचा. सर्कल तो बरोबर ॲडजस्ट करायचा ते तुमच्या फ्रेमनुसार. तुम्ही असं पण ठेवू शकता. आणि हे ठेवलं ह्याच्यानंतर परत जायचं आणि इथनं तुम्ही कुठला पाहिजे तो कलर इथे सिलेक्ट करू शकता. सपोज मी आता हा कलर सिलेक्ट केला पोपटी. आता मला हा कलर नको आहे, मला कलर सिलेक्ट करायचा, चेंज करायचा आहे, कारण बॅकग्राऊंडला पण आपला ग्रीन आहे आणि आपण हाच घेतो आहे. सो आता इथे बघा ते सिलेक्ट केल्यानंतर खाली एक ऑप्शन येतं कलरचं. तर इथे कलरमध्ये तुम्ही कलर चेंज करू शकता, तुम्हाला कोणता पाहिजे कलर त्यानुसार तुम्ही. आता हे आपण सिलेक्ट केलं. आता फ्रेममध्ये ते बरोबर ॲडजस्ट करायचं. ओके. फ्रेमच्या वरती ठेवायचं. आता हे ठेवलं त्याच्यानंतर बघा इथे पोझिशन येतं. बघा इथं ऑप्शन येतं बघा खाली, पोझिशनचा ऑप्शन येतो याच्यामध्ये. पोझिशन क्लिक करायचं आणि हे काय करायचं, बॅकवर्ड करायचं. ओके. अजून येतं बॅक करायचं. ओके. आता आपले ते फोटोच्या मागे गेले, बरोबर आहे. आणि नंतर आपण ते ॲडजस्ट करायची ती फ्रेम किंवा आता बघा तुम्हाला ते सापडत नसेल, टच करता प्रॉब्लेम असेल, तर इथे बघा लेअरचं एक ऑप्शन येतो याच्यामध्ये. त्या ऑप्शनमध्ये बघा आता आपल्याला ग्रॅडियंटचं पाहिजे ना, बघा ग्रॅडियंट सिलेक्ट करायचं, बरोबर ते ऑटोमॅटिक ग्रॅडियंट सिलेक्ट होतं. त्यानंतर आपण इथे ॲडजस्ट करायचं आपल्या फ्रेमनुसार. ओके. हा आपण ॲडजस्ट केला. आता समजा कलर आपल्याला अजून नाही एवढं इफेक्टिव्ह वाटत आहे, तुम्ही कलर त्याच्यामध्ये परत चेंज करू शकता. आता आपण याचा मागचा बॅकग्राऊंड थोडंसं चेंज करू. हे बघा आपण हा घेऊ. ओके. आता हे झालं महिलांसाठी. आता ह्याच्यामध्ये काय करायचं, आपण हे जे टेक्स्ट आहे ना, तर टेक्स्टच्या बॅकग्राऊंडलासुद्धा आपण एक कलर देऊ, याच्यामध्ये ॲड करू आपण. तर कसं आहे करायचं, एलिमेंटमध्ये परत जायचं. इथे गेलात की बघा शेपचा ऑप्शन येतो याच्यामध्ये. ग्राफिक, स्टिकर्स, फोटोज, फ्रेम, ग्रिड आणि खाली बघा शेपचं. तर तिथे मी शेपमध्ये रेक्टँगुलर आहे, स्क्वेअर आहे, तो सिलेक्ट करतो. ओके. सिलेक्ट केला. आता याचा शेप मला कलर चेंज करायचा आहे. सो मी ते हा वेगळा कलर घेतो, येलो कलर. आणि हा फक्त मी याच्या नावानुसार त्याची साईज वाढवतो याच्यामध्ये. ओके. आणि जनरली बॅकग्राऊंडला हे असे हायलाईटसाठी कलरसाठी डार्क कलरच घ्यायचे जनरली, पोपटी, पिवळा, रेड असे. सो कसं इफेक्टिव्ह दिसतं याच्यामध्ये, उठून दिसतं. ओके. आता आपण टेक्स्टचा कलर थोडंसं ब्लॅक करू.
आणि इफेक्टमध्ये थोडंसं चेंजेस करूया. ओके. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून जर काय वरती ॲड करायचं असेल, समजा महिलांसाठी तर तुम्ही एक महिलांचं इथे चित्रसुद्धा घेऊ शकता. याच्यामध्ये वरती वुमेन टाकलं, वुमन सिलेक्ट करायचं, सर्च केलं की बघा तुम्हाला ग्राफिक मिळतील. याच्यामध्ये ऑलच्या बाजूला ग्राफिकमध्ये सिलेक्ट करायचं. हे बघा याच्यामध्ये खूप सारे तुम्हाला हे भेटतील. इथे मी हा सिलेक्ट करतो. तुम्ही असं इथे ॲडजस्ट करू शकता स्टिकर्स. ओके. आता हे केलं. आता कलर सेम वाटतं त्याचा, आपण त्याचा कलरसुद्धा आपण चेंज करू शकतो. आता याचा कपड्याचा कलर रेड आहे, आपण इथे ब्लॅक घेऊ शकतो किंवा कुठला कलर तुम्हाला पाहिजे तुम्ही इथे खाली कलर त्याचा चेंज करू शकता. आहे बघा, तुम्हाला जो कलर पाहिजे तुम्ही इथे चेंज करू शकता. ओके. मी आता हा कलर घेतो. आता आपण हे महिलाचं थोडंसं हायलाईट करायचं आहे, ते त्याच्या मागे सुद्धा आपण ग्रॅडियंट ह्याच्यामध्ये ॲड करू शकतो आपण. आता याच्यामध्ये परत मी माझा ग्रॅडियंट सिलेक्ट करतो. बघा हा आपण ऑलरेडी वापरलेला तो इथे टाकतो. आता मला याचा कलर चेंज करायचा आहे, सो याचा मी कलर ब्लॅक सिलेक्ट करतो. तुम्ही ज्या कलरचं पाहिजे तुम्ही त्या कलरचं सुद्धा हे सिलेक्ट करू शकता ग्रॅडियंट. समजा तुम्हाला ब्लॅकचं पाहिजे, तुम्ही ब्लॅक ग्रॅडियंट इथं वरती सर्च करू शकता. हे बघा तुम्हाला जसं पाहिजे मग ह्याच्यामध्ये मिळून जाईल. हे बघा आता ब्लॅक सर्कलचं आलेलं आहे ग्रॅडियंट, इथे सिलेक्ट करतो ब्लॅकचं. ओके, ब्लॅक आलं. आता हे आपण जास्त डार्क दिसतं आहे तर आपण त्याची ट्रान्सपरन्सी इथे बघा दिलेलं खाली ऑप्शन एक येते बघा. हे बघा ॲनिमेशनच्या बाजूला, ॲनिमेटच्या बाजूला ट्रान्सपरन्सीचा ऑप्शन येतो. तिथे ट्रान्सपरन्सी तुम्ही त्याची कमी करू शकता. तुम्हाला जेवढी पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही इथे ॲडजस्ट करू शकता. ओके. आता आपण जाऊ पोझिशनला. पोझिशनमध्ये गेलं की टू बॅक करायचं. ओके, बॅकला गेलं. आता ते महिलांचा जो स्टिकर आहे तो हायलाईट वाटतोय बघा. आता अशा प्रकारे तुम्ही अट्रॅक्टिव्ह रील्स कवर बनवू शकता.